Manuel
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरतिप्रदेशं विधिम्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरत्नं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्र समागतकृष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जोडून या करचरणी ठेविला माथा परिसा विनंती माझी पंढरीनाथा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी विठाला। सगुण निर्गुण
ज्ञानोबराय परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. रमा एकादशी निमित्त चालू असलेल्या चातुर्मास एकादशी बोधेगाव या गावामध्ये आजच्या रमा एकादशी निमित्त आलेली ही सेवा तरी सर्व या गावकरी मंडळी करून आलेली आहे. तरी माझे गुरुवर्य हरिभक्त परायण परमपूज्य महंत परमेश्वर महाराज जयभाई आणि हरिभक्त परायण परमपूज्य महंत मच्छिंद्र महाराज भोसले यांच्या कृपाशीर्वादाने मी सेवा करण्याचा प्रयत्न करीन. तरी कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य माझे गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज धस आणि त्यांचा शिष्य असलेला माझा भाऊ वैभव आणि तेजस, उपस्थित असलेले सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म जनार्दन विठ्ठल हा. माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय या अभंगामध्ये परमात्म तत्व असलेल्या भगवान परब्रह्माचं वर्णन करत नाही तर त्याच्या रूपाचं वर्णन करतात. ते असे म्हणतात की सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. भगवंताच्या रूपाचं वर्णन आपण दोन प्रकारे करतो. एक निर्गुण रूप आहे आणि एक सगुण रूप आहे. हे दोन्ही रूप कशी आहेत? विलक्षण आहेत, ज्यामुळे आपण त्या भगवंताला पाहताना भुलतो आपण. विलक्षण आहे, आश्चर्यचकित करणारे भगवंताचं रूप आहे. मग जो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. सगुण आणि निर्गुण ज्या ठिकाणी एकत्र होतात असा असणारा कोण आहे? सगुण आणि निर्गुण दोन आहेत, मात्र हे दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र होतात असा कोण आहे? ब्रह्म सनातन विठ्ठल हा. फक्त विठ्ठलच म्हटलं नाही, त्याला ब्रह्म म्हटलं आहे. ब्रह्म आणि सनातन. सनातन म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासूनचा असणारा हा विठ्ठल. दुसऱ्या चरणात सांगितलं आहे पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. भगवंताचं रूप कसं आहे? पतिताला पावन करणार आहे. कितीही मोठा पापी असला भगवंताच्या रूपाला पाहिल्यानंतर तो सर्व पापातून मुक्त होतो. भगवंताचं रूपच असं आहे मानस मोहन. ज्ञानोबरायांनी शब्द वापरलाय मोहन, मोहनी घालणारा. सुंदर असं भगवंताचं रूप आहे. मग असा असणारा कोण आहे? ब्रह्म सनातन विठ्ठल हा. तिसऱ्या चरणात सांगितलाय ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. माऊली म्हणतात आपल्या जीवनाचं ध्येय कोणतं आहे? त्या सनातन असलेल्या विठ्ठलाला प्राप्त करून घेण्याचं प्रत्येक मनुष्याचा या जन्माला आल्यानंतरचं पहिलं ध्येय आहे. संतांनीच तर भगवंतालाच ध्येय मानलं आहे, परंतु सर्व जीवांचं जे ध्येय आहे ते म्हणजे पांडुरंग. ते भगवंताचं रूप असं आहे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर ते आपलं ध्येय होऊन जातं. त्याला प्राप्त करण्याचा आपल्याला ध्यास लागतो आणि तो ध्यास लागल्यानंतर त्याचं चिंतन होत राहतं, त्याचं ध्यान लागतं आपल्याला. आणि ते ध्यान लागल्यानंतर आपलं चित्त भगवंताच्या चरणावर स्थिर होतं, रमतं तिथेच. त्याला दुसरीकडे जाण्याचा मार्ग सापडत नाही. किंबहुना चित्त
असा कोण आहे? ब्रह्म सनातन विठ्ठल हा. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं आहे, ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान, ब्रह्म सनातन विठ्ठल हा. माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान, ज्याच्या ठिकाणी पूर्ण आनंद आहे, किंबहुना ज्याचं नावच सच्चिदानंद आहे, असा असणारा कोण आहे? ब्रह्म सनातन विठ्ठल हा. पतित पावन मानस मोहन, ब्रह्म सनातन विठ्ठल, असा हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. आता भावार्थ पाहू. विठ्ठल सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल. परमात्म तत्वाचं जे ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, सगुण आणि निर्गुण परमात्मा. निर्गुण परमात्म्याचं वर्णन दोन प्रकारे आपण करतो आणि ज्ञानोबरायांनी सुद्धा या ठिकाणी दोन प्रकारे वर्णन केलंय, सगुण आणि निर्गुण. मूर्त किंवा अमूर्त, साकार किंवा निराकार. मग भगवंताचं रूप असं आहे, सगुण आणि निर्गुण. निर्गुण परमात्मा दिसत नाही, त्याला प्राप्त फक्त योगीजनच करू शकतात. मात्र सगुण परमात्मा दिसू शकतो, कारण त्याचं नावच साकार आहे. निराकार निर्गुण परमात्मा आपल्याला दिसू शकतच नाही, कारण तो प्रकाश रूप आहे. प्रकाशाला कोणताही आकार नसतो. तुम्ही म्हणू शकाल की हा प्रकाश एवढा आहे, एक भांडभर आहे, एक पातेलं भर आहे, असं सांगू शकता का? नाही सांगू शकत, कारण तो निराकार प्रकाश आहे. मग असा असणारा निर्गुण परमात्मा प्रकाश रूप आहे, तो कोणालाही दिसत नाही. त्याला प्राप्त करणं फार कठीण आहे. 12 वर्ष तपश्चर्या करूनही त्याला कोणी प्राप्त करू शकलं नाही. मात्र सगुण परमात्मा कसा आहे त्याला आपण पाहू शकतो. असा असणारा ब्रह्म सनातन विठ्ठल हा. या ठिकाणी ब्रह्म शब्द आलाय. परब्रह्म ज्याला आपण म्हणतो. सनातन शब्दाचा अर्थ कसा आहे? जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा नव्हते काही, असं म्हटलं जातं. जेव्हा या जगाची निर्मिती झाली नव्हती, ब्रह्मदेव शंकर विष्णू सुद्धा निर्माण झाले नव्हते, तेव्हा भगवंतानी कोणताच अवतार घेतला नव्हता. जे 10 अवतार सांगितले जातात भगवंताचे, त्याच्यापैकी एकही नाही. तेव्हा जेव्हा कोणतीही सृष्टी निर्माण झाली नव्हती, आकाश सुद्धा नव्हते, तेव्हा फक्त एक प्रकाश होता. तो प्रकाश म्हणजे निर्गुण परमात्मा. निर्गुण परमात्मा त्याने सगुण रूप घेतलं. निर्गुण परमात्मा सगुणाचं रूप घेतो. त्याने का सगुणाचं रूप घेतलं? एकटा होता तो. एकटा राहण्याचा कोणाला कंटाळा येत नाही. एकटा होता तो खूप, म्हणून त्यानं सगुणाचं रूप घेतलं आणि ही सृष्टी निर्माण केली. किंबहुना त्याने सृष्टी निर्माण केली नाही, तो स्वतःच या सृष्टीच्या रूपाने नटला. माझे या विस्तारलेपणाचे निनावे. ज्ञानोबा काय वर्णन करतात? माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जग नव्हे आघावे, परी दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. निर्गुण परमात्म्याचं वर्णन आपण दुधाच्या रूपाने करू शकतो. दूध पिताना सर्वजण, दूध माहित आहे ना सर्वांना. मग निर्गुण परमात्मा आपल्याला दुधाच्या रूपाने म्हणता येईल. त्याच्यानंतर त्याच्यात विरजण घातलं, ते झालं दही. प्रसंग पडल्यानंतर हा परमात्मा अनेक अवतार घेतो. किंवा त्याला बीजाचं वर्णन करता येईल. शेतकऱ्यांना सर्व माहित आहे, बीज आहे. बीज प्रथमतः एकटच असतं. मग त्याने मातीचा, पाण्याचा, सूर्यप्रकाशाचा आधार घेतल्यानंतर त्याचं खोड, डहाळ्या, पानं, फुलं यामध्ये रूपांतर होतं. मग तसा परमात्मा, निर्गुण परमात्मा मायेचा आधार घेऊन हे जगच तो पूर्णपणे नटलेला आहे. विठ्ठल
जगच तो पूर्णपणे नटला आहे. त्यानं सृष्टी निर्माण केली नाही, तो स्वतःच कणाकणात भरलेला आहे. आणि मग निर्गुण परमात्म्याने सगुण रूप घेतलं. दुधाचं दह्यात रूपांतर झालं तरी जास्त दिवस टिकत नाही. मग मंथन केलं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ गता सांडी मार्ग. दह्याचं मंथन केलं. काय निघालं? लोणी. लोणी म्हणजे परमात्म्याचे 24 अवतार सांगितले जातात ते अवतार. आणि लोणी त्यानंतर कडकडीत तापवल्यानंतर जे सार उरते त्या स्तूप म्हणतात. आणि तो म्हणजे पांडुरंगाचा अवतार. अनंत जन्माचे हे सार, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत अनंत अपार तो हा कटिकर विटे उभा. धन्य धन्य पांडुरंग असं नामदेव महाराज म्हणतात. अनंत रूपाचे सार. किती रूपात भगवंताचे सांगता येत नाही. त्या आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाय पांडुरंगा. मग असं असणारं जे सार उरतं त्या स्तूप म्हणतात. आणि तो अवतार कोणाचा आहे? पांडुरंगाचा. देवा आदि देवा पांडुरंगा असं नामदेव महाराजांनी म्हटलं आहे. जे सार उरते त्या स्तूप म्हणतात. आणि तो हा पांडुरंगाचा अवतार आहे. पांडुरंग नाव पडलं काय आहे त्याला? पांडुरंग का म्हणतात त्याला? याचं उत्तर वल्लभाचार्य सांगतात की श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात होते तेव्हा संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई हाकत हाकत घरी येत. आणि घरी येताना त्यांच्या कपाळावर गायीच्या खुराची पांढरट माती पसरलेली असायची. वादित रेणू चरित धेनू असं वल्लभाचार्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या पांढऱ्या रंगाच्या मातीवरून त्यांचं नाव पांडुरंग, पांडुर अधिक रंग असं पडलं आहे. म्हणूनच त्याला पांडुरंग म्हणतात. आणि ते रूप कसं आहे भगवंताचं? सुंदर ते ध्यान उभे वीर तारे उभे भगवंताचं रूप कसे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. विटेवर सगुण झालाय भगवंत. करगटेवरी ठेवून त्याने आपले हात कमरेवरती ठेवलेले आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशी हार गळा काचे पितांबर आवडी निरंतर हिचे ध्यान. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या पवित्र माळा आहे. सुंदर असं रूप आहे भगवंताचं. आणि ते सगुण रूप घेताना भगवंत काही गुण घेऊन येतो. निर्गुण परमात्म्याकडे एकही गुण नाही, कारण तो निराकार आहे, तो एकटाच आहे. मात्र
निर्गुण परमात्मा जेव्हा सगुणाचं रूप घेतो तेव्हा तो गुण घेऊन येतो, कारण त्याचं नावच स अधिक गुण आहे. गुण घेऊन येतो भगवंत. प्रथम चरण. सगुण निर्गुण दोरे विलक्षण, निर्गुण दोरे विलक्षण. ब्रह्मजनार्दन विठ्ठल हा. निर्गुण परमात्मा सगुणाचं रूप घेतो आणि सगुण परमात्मा येताना काही गुण घेऊन येतो. भगवंताच्या गुणाचा पार लावता येईल का सांगा बरं? नाही लावता येणार, कारण तो गुणाचा सागर आहे. तथापि ज्ञानोबा तुकोबांनी मुख्य 6 गुणांना महत्व दिले भगवंताच्या. ते मग 6 गुण कोणते? ज्ञानोबराय म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. माऊलींनी या ठिकाणी गुण म्हटलं नाही, गुणवर्य म्हटलं आहे. जसं गुरु वेगळे आणि गुरुवर्य वेगळे, तसंच गुण वेगळे आणि गुणवर्य वेगळे. भगवंताचे अनेक गुण आहेत, त्याचं वर्णन आपल्याला करता येणं शक्य नाही. आणि भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्याकरता ज्ञानोबा तुकोबांनी मुख्य 6 गुणांना महत्व दिलं आहे. पहिला गुण आहे ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, किंवा तुकोबाराय म्हणतात षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंताची जाण. भगवंताच्या या 6 गुणाचं वर्णन करायचंय. फक्त करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, किंवा गैजे माझ्या गुणी झाले, देश काळाचे विसरले, कीर्तनी सुखी झाले आपण आपाची. संत किंवा स्वतः भगवंत म्हणतात की माझ्या या फक्त 6 गुणाचे वर्णन करा. गुण गा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. मग असे गुण, या गुणामध्ये एवढं काय आहे? भगवंताच्या गुणाचं वर्णन करता येत नाही. पुष्पदंत ऋषीच्या शिवमहिम्न स्तोत्रातील श्लोक असा आहे, असिती करी सम सागर जलद सिंधू पात्रे, सुरतर वर शाखा लेखिणी पत्र उर्वी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम, तदपि तव गुण नामिष पारम न याती. याचा अर्थ असा की पुष्पदंत ऋषी म्हणतात की सर्व पृथ्वीचा कागद केला, डोंगर टाकून समुद्राची शाई बनवली, कल्पतरूची लेखणी केली, प्रत्यक्ष शारदा सर्व काळ लिहायला बसली, तरी देवा तुझ्या गुणांचा पार लागत नाही. एवढा तू गुणवान आहेस. तरीही तुकोबा आणि ज्ञानोबराय यांनी 6 गुणांना महत्व दिले आहे. ते 6 गुण कोणते? ऐका यशस्वी औदार्य. पहिला गुण आहे भगवंताचा यश. भगवान परमात्मा कधीही अपयशी ठरत नाही. माऊली म्हणतात की यश या एका गुणाचे वर्णन स्वतः वेद करू शकला नाही. प्रणवाची पेठे जाहले शब्द ब्रह्म मागिते, ते जयाची यशात
ठाकुटे वेढू न पुरे. यश या एका गुणाचं वर्णन वेद सुद्धा करू शकला नाही. भगवान परमात्म्याचा हा पहिला गुण आहे की भगवान परमात्मा कधीही अपयशी ठरत नाही. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनामध्ये 2 वेळा अपयश घेतलं आहे. पहिली गोष्ट, कौरव पांडवाची शिष्टाई सफल केली नाही. शांतिदूत म्हणून गेले होते युद्ध मिटवण्याकरता, आले परत युद्ध लावून. तिथं एक अपयश घेतलं आहे भगवंताने. आणि दुसरं म्हणजे जरासंधाने पाठविलेला काल यवन नावाचा राजा, याचा मृत्यू मुचकुंद राजाच्या दृष्टीमुळे होणार असल्यामुळे रणांगणातून पळाले, म्हणून त्याचं नाव रणछोड पडलं आहे. हे अपयश घेतलं आहे. नीट लक्ष द्या, हे अपयश घेतलं आहे, आलं नाही. याचा अर्थ असा की भगवान परमात्मा कधीही अपयशी ठरत नाही. सृष्टी निर्माण करण्याच्या बाबतीतही त्यांनी कधीही चूक केली नाही. एकासारखा एक देह निर्माण करणारा ब्रह्मदेव, चतुरानंद ज्याला म्हटलं आहे, तो निर्माण भगवंतानीच केला. एकासारखा एक चेहरा कुठे दिसत नाही आपल्याला. एवढा भगवंत यशवान आहे, कीर्तिवान आहे. आपल्या जीवनात क्वचितच यश मात्र अपयश ठरलेलंच आहे. मग असा हा भगवंताचा गुण, ज्याचं नाव यश आहे. दुसरा जो गुण आहे भगवंताचा, ऐकाय शस्त्री अवतार्य. स्त्री, स्त्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ही देवाच्या पायाची दासी आहे. सर्व जग लक्ष्मी करता धावते आहे. सर्व जग या लक्ष्मी करता धावते, परंतु लक्ष्मी देवाच्या पायाची सेवा करते. पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे काकुळ, असं वर्णन केलं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. म्हणजे याचा एक कराचं म्हणजे हाताचं वर्णन आहे, परंतु याचा सांगण्याचा अर्थ असा की लक्ष्मी मिळवा किंवा सरस्वती मिळवा, दोन्हीच्या मागे लागला तर ती प्राप्त होणार नाही. मात्र मध्ये असणारा गोविंद जर भजला तर दोन्ही एकखट्टी प्राप्त होतील. म्हणजे श्रेष्ठ गुण आहे भगवंत आहे. लक्ष्मी ही देवाच्या पायाची दासी आहे, म्हणून लक्ष्मी हा भगवंताचा गुण आहे. तिसरा जो गुण आहे भगवंताचा, ऐका यशस्वी अवतार्य. अवतारी, याच्यासारखा उदार कोणी नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. माऊली काय म्हणतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्र पात्र, पै कैवल्य ऐशे पवित्र, वैरी आहे दिले. माऊलींनी सांगितलं आहे की हा एवढा उदार आहे की वैर्यांना सुद्धा पात्रतेपेक्षा 1000 पट देतो. देवास मारण्यास आलेल्या पुतणीस देवाने आईपेक्षा जास्त उंच जागा दिली. सभेमध्ये शिशुपालास, सभेमध्ये भर सभेमध्ये शिव्या देणाऱ्या शिशुपालास देवाने मुक्ती दिली. परमात्मा पात्रतेपेक्षाही 1000 पट देतो, कारण याच्यासारखा उदार कोणी नाही. चौथा जो गुण आहे भगवंताचा, ऐका यशस्वी उदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ज्ञान, चौथा गुण कोणता आहे भगवंताचा? ज्ञान. भगवंत ज्ञानीच नाही, ज्ञानियांचा बाप आहे. किंबहुना असं म्हणता येईल की सर्व ज्ञान जे आहे ते याच्यापासूनच निर्माण होते. ऐके सर्व ज्ञानाचा बापू, जो श्री कृष्ण ज्ञान दीपू, जो म्हणत असे सुकृप ऐके राया. भगवान परमात्म्याचं ज्ञान हा गुण आहे. भगवंत ज्ञानीच नाही, किंबहुना भगवंताचं नावच ज्ञान आहे असंही म्हणता येईल. ऐके सर्व ज्ञानाचा बापू, सर्व ज्ञान याच्यापासूनच निर्माण होते. ब्रह्मदेवाचा सुद्धा हा पिता आहे, ज्याच्या 4 वेद मुखोद्गत आहे. ब्रह्मदेवाचा सुद्धा हा पिता आहे, म्हणजे हा केवढा ज्ञानी होईल वर्णन करता येत नाही. ज्ञान हा भगवंताचा गुण आहे. त्याच्यानंतरचा जो गुण आहे तो म्हणजे हा सर्वात महत्वाचा गुण आहे. ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. वैराग्य, याच्यासारखा वैराग्यवान कोणी नाही. जीव ओवाळून टाकणाऱ्या गोपिका
नाही, कारण हा वैराग्यवान आहे. सहावा गुण आहे भगवंताचा ऐश्वर्य. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐश्वर्य याच्यासारखा ऐश्वर्यवान कोणी नाही. सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून दिली, कोणाच्या हाती लागली नाही. सोन्याची द्वारकेत जो राहिला आणि हे विश्व ज्याच्या दासीप्रमाणे आहे किंवा लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते, तो भगवंत किती ऐश्वर्यवान असला पाहिजे. ऐश्वर्य सुद्धा भगवंताचा गुण आहे. हे साही गुणावर वसती जेथ. गीतेमध्ये वर्णन केलं आहे की हे यश, औदार्य, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्याकडे असतात ना, त्याला भगवंत म्हटलं जातं. आपल्याकडे एखादा गुण असू शकतो, पण भगवंताच्या पेक्षा वरचढ असू शकत नाही. किंबहुना असं सांगता येईल की भगवंत इतका गुणवान आहे, इतका गुणवान आहे की हे गुण जो आहे तो उधळतो. गुण उधळतो भगवंत, त्या गुणाचं दान करून टाकतो. विठ्ठल भगवंत गुण उधळतो. माऊली म्हणतात, नाही निळोबाई म्हणतात की याने 6 भक्तांना 6 गुण दिले. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवोनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती मिरविली, उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाते बुधून, ब्रह्म सनातन पावविला. पहिला गुण कोणाला दिलाय? मारुती रायाला, हनुमंतरायाला पहिला गुण दिलाय. सोन्याची लंका जाळून आणते, माहित आहे सर्वांना. यश हा गुण मारुती रायाला दिला. दुसरा जो गुण आहे श्री, लक्ष्मी, सोन्याची लंका विभीषणाला दिली. विभीषण केला लंकापती, लंकेचं राज्य देऊन टाकलं. तिसरा गुण कोणाला दिलाय? यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवोनी कर्णा हाती. कर्ण माहित आहे ना, महाभारतातला दुर्योधनाचा मित्र असलेला, पहिला पांडव असलेला. त्या कर्णाला भगवंतानी औदार्य नावाचा गुण दिलाय. औदार्य म्हणजे ज्याने स्वतःचे कवच कुंडलही दान करून टाकले, शेवटी युद्धामध्ये स्वतःचा प्राणही दान करून टाकला धर्मासाठी. त्या कर्णाला भगवंतानी औदार्य नावाचा गुण दिलाय. कीर्ती दिगंती मिरविली आणि स्वतःची कीर्ती वाढवून ठेवली. त्याच्यानंतर चौथा जो गुण दिलाय ज्ञान नावाचा, तो म्हणजे उपदेशिला चतुरानन. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. सृष्टी निर्माण केली ज्यांनी, एकासारखा एक चेहरा कुठेही दिसत नाही, एवढे मोठे प्राणी निर्माण केले, 84 लक्ष योनी निर्माण केल्या. त्या ब्रह्मदेवाला ज्ञान नावाचा गुण दिला आहे. वेद, 4 वेद ज्याच्या मुखोद्गत आहे, प्रत्येक वेदाकरता एक मुख आहे ब्रह्मदेवाचं. 4 मुख आहे ब्रह्मदेवांना. तो ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिलाय. त्याच्यानंतरचा गुण आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य वाढविला अर्जुन. ऐश्वर्य गीता सांगितली भगवंतानी आणि गीतेसारखं ऐश्वर्य अर्जुनाला दिलंय. आणि त्यानंतर वैराग्य कोणाला दिले? शुकाचार्यांना, जे गर्भात 12 वर्षे होते. त्यांच्यासारखा वैराग्यवान कोणी नाही असं म्हटलं जातं. जन्मले असेच जंगलात पळाले. वैराग्य शुकाते बोधून. शुकाचार्यांना वैराग्य दिले, ज्यांनी भागवत कथा परीक्षित राजाला सांगितली. अशा शुकाचार्यांना वैराग्य नावाचा गुण दिलाय आणि ब्रह्म सनातन पावविला. हे 6 गुण 6 भक्तांना देऊन तो मोकळा झाला. ब्रह्म सनातन पावविला, ब्रह्म सनातन विठ्ठल. हा आलं का नाही तिथेच? ब्रह्म सनातन विठ्ठल
आणि निर्गुण ही रूप ज्याचं आहे असा असणारा भगवान कसा आहे याचं उत्तर दुसऱ्या चरणात. पतित बाबा पतित बाबा पतित पावन मानस मोहन ब्रह्मजनार्दन विठ्ठल हा. भगवंताचं रूप कसं आहे? पतिताला पावन करणारा. उदाहरणार्थ अजामिळ, वाल्या कोळी अनेक उदाहरणं आहेत भगवंताच्या रूपाने पावन झाले. पतित पावन ज्याला आपण म्हणतो आणि माणसातलं मोहन असं रूप आहे भगवंताचं सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटेवरी ठेवून या किंवा आवडे हे रूप गोंजरे सगुण पाहता लोचन सुख किंवा ज्ञानोबाने म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. भगवंताचं रूप कसं आहे? ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपण सुखरूप होतो, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण सुख ब्रह्मानंद आत्मानंद परमानंद प्राप्त होतो असा असणारा कोण आहे? ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आणि मग असा भगवंत आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, शक्तिवान आहे. एवढा भगवंत मोठा आहे. मग आपल्या जीवनाचं ध्येय ही तेच असायला हवं. साधू संतांनी जर त्याला आपलं जीवनच मांडलं आहे, ज्याला साधू संतांनी आपलं जीवन मांडलं आहे असा भगवंत प्रत्येक जीवाचं शेवटचं ध्येय असायलाच हवा. किंवा माऊली तिसऱ्या चरणात म्हणतात, देह जाता ध्यानी चित्त आणि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर तोच आठवावा वाटतो. भीत ज्याचे जगदाने तोची मनी स्मरावा असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं असा असणारा भगवान परमात्मा जो आपलं ध्येय आहे. आणि त्याला पाहिल्यानंतर आपण त्याला प्राप्त करण्याचा विचार करू लागतो. आपल्याला तो कधी प्राप्त होईल असा ध्यास लागतो आणि त्या ध्यासामध्ये ध्यान लागतं त्या परमात्म्याचं. आणि ध्यान हा शब्द महत्वाचा आहे. ध्यानाच्या 5 अवस्था सांगितल्या जातात. पहिली आहे स्थिती. स्थिती म्हणजे ध्यान करण्याचे पवित्र स्थान.
पवित्र देह पवित्र देहाशिवाय दुसरं कोणतंही स्थान या जगामध्ये सापडणार नाही. दुसरी अवस्था आहे ध्यानाची संस्थिती. कोणत्या देवाचे ध्यान करावे? आपणास आवडणाऱ्या देवाचे ध्यान करावे. ध्याये दाजा अनुबाहू दुर्दशन धनुष्यम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमल दल स्वर्धि नेत्रम प्रसन्नम वामांगारूढ सीतामुख कमल मिललोचनम नीरदाभम नानालंकार दीप्तम श्रीरामचरणम चंद्रम शरणम प्रपद्ये. असा असणारा राम भक्त रामाचे ध्यान करतात. श्रीकृष्णाचे भक्त श्रीकृष्णाचे ध्यान करतात आणि विठ्ठलाचे भक्त विठ्ठलाचे ध्यान करतात. कारण सर्वात सुंदर असणारा विठ्ठल आहे. आणि तिसरी अवस्था जी आहे ती म्हणजे विगती. ज्याची ध्यान करायची त्याच्याबद्दल ज्ञान पाहिजे. भगवंताबद्दल आपल्याला सर्व ज्ञान माहित आहे. भगवंत शक्तिमान आहे, गुणवान आहे, रूपवान आहे. हे त्याच्याबद्दलचे जे गुण माहित झाले तर त्याच्याविषयी प्रेम वाढत जाते. चौथी अवस्था आहे प्रगती. प्रगती म्हणजे जे ध्यान करायचे ते जास्तीत जास्त झाले पाहिजे. प्रथम अर्धा तास, नंतर 2-1 जेवढं होईल तेवढं, नंतर सतत ध्यानात राहावे. यस प्रगती म्हणतात. आणि शेवटची अवस्था जी आहे ती सर्वात महत्वाची आहे संस्मृती. ज्याचं ध्यान करतो आपण तेच रूप प्राप्त होतं. ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. देह मनच नाही, आत्माच नाही, हा देह सुद्धा परब्रह्मात विलीन होतो. एवढं ध्यानाचं महत्व आहे. आणि ते ध्यान झाल्यानंतर या ध्यानाच्या 5व्या अवस्थेपर्यंत जर आपण पोहोचलो तर त्या ठिकाणी आपलं जे चित्त आहे, जे मन आहे ते भगवंताच्या पायाजवळ स्थिरावलं जातं. आणि भगवंत सर्वकडे व्यापून दिसतो. सर्वभूतेषु यः सर्व भूतामध्ये परमात्मा दिसतो. मग असा असणारा कोण आहे ज्याचं आपल्याला ध्येय, जे आपल्या जीवनाचं ध्येय आहे, ज्याचा आपण ध्यास घेतो आणि ज्याचं आपल्याला ध्यान होतं आणि ज्याच्या ठिकाणी आपलं चित्त रमतं. असा असणारा कोण आहे? ब्रह्म सनातन विठ्ठल. हा पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठला. आणि माऊलींनी शेवटच्या चरणामध्ये देव माने आनंद Thank you.
आणि जो निर्गुण असूनही सगुण रूप घेतो भक्तांकरता. भगवंताचे 6 गुण हे त्याच्या 6 गोंड्यांप्रमाणे सुंदर दिसून असतात. कानोबा तुझी घोकडी चांगली अमासिका दिली वांगुली रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर शोभसी रे. असा असणारा तू आहेस आणि तुझ्या चरणावर आमचं चित्त स्थिर राहो हीच शेवटची प्रार्थना. आणि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर पूर्ण आनंद मिळतो आपल्याला असा असणारा ब्रह्म सनातन विठ्ठल हा. अभंगाचा अर्थ पूर्णतः सुटलेला आहे. ज्ञानोबारायांनी जे या अभंगामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं आहे तेही मी या ठिकाणी केलं आहे. तरीही चुकून मागून एखादा वाईट शब्द माझ्याकडून गेला असेल त्या ठिकाणी मी क्षमा मागते. आणि या कार्यक्रमाला सर्वांनी चांगली साथ दिली याबद्दल सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराज मंडळी अनिल महाराज मुंढे आणि बोदेगावचे महाराज धोंडीराम महाराज घोरतळे, शिवुरीची भजनी मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी चांगली साथ दिली आणि सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. ब्रह्म सनातन असलेल्या विठ्ठलाच्या चरणीही समर्पित करते. तुम्हा सर्व सुद्धिसज्जनांच्या चरणी समर्पित करते. सकल साधू संतांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर